हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 44 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजेच आपण आज आधुनिक आवर्त सारणी त्याचं स्ट्रक्चर आणि त्यातल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं फॅक्ट्सवरती फोकस जास्त करावा लागतो. कारण पिरियॉडिक टेबल आपण एंटायर सगळ्याच्या सगळं तर लक्षात नाही ठेवू शकत आहे बरोबर. त्यासाठी आपल्याला यातले जेवढे काही फॅक्ट्स आपल्या एक्झामच्या दृष्टीने म्हणजे आधी जसे क्वेश्चन विचारलेले आहेत त्यांचा एक आधार घेऊन आपण पुढे याचा स्टडी करणार आहोत. हा अशा पद्धतीने टॉपिक प्रिपेअर करायचा आहे. तुमच्या नोट्स प्रिपेअर करा किंवा कशाही पद्धतीने, जरी एक नाही का शॉर्ट नोटच्या फॉर्ममध्ये एक पेजमध्ये सुद्धा एका लेक्चरच्या नोट्स होऊन जातात तुमच्या एक तासाभराच्या. एक पेज जरी एका शॉर्ट फॉर्ममध्ये आलं ना तरीही खूप होऊन जातं. कारण एक टॉपिक जर का तुम्ही एक्झामच्या आधी त्याच्यातलं एक पेज वाचताय जे महत्त्वाचं आहे तरीसुद्धा ते तिकडे नाही का तुमचा तो टॉपिक सगळं एक रिवाईज होता आपल्याला. आपण जे काही ऐकलं आहे वगैरे ते नाही का, त्याच्यामुळे ते तशा फॉर्ममध्ये प्रिपेअर करत चला स्वतःच्या नोट्स. अगदी त्या शॉर्ट का असे ना पण त्या करत चला, कारण आपण लिहिलेलं आपल्याला थोडंसं लवकर समजतं. जरी तुम्हाला क्लासमधून नोट्स मिळाल्या तरीसुद्धा आपण लिहिलेलं जे आहे ना ते थोडंसं लवकर आपल्याला नाही का आठवायला सोपं जातं. एखादा जरी पॉईंट वाचला तरी ती त्याच्या मागची पूर्ण कन्सेप्ट आपण आपल्या भाषेत कशी लक्षात ठेवली आहे ते आठवून जातं. त्यासाठी हे अशा पद्धतीने इथे शिकायचं आहे आपल्याला की पुन्हा आपल्याला हे एंटायर सगळं वाचायची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे. पण मॉडर्न पिरियॉडिक टेबल याच्या आधी आपल्याकडे काय होतं, मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या डिस्कवरी आधी आपल्याकडे होतं पिरियॉडिक टेबल आवर्त सारणी, की जी आपल्याला दिलेली होती मेंडेलिव्ह या सायंटिस्टने. मग मेंडेलिव्हनी दिलेली आवर्त सारणी आता इथे आपल्याला एक लास्ट लेक्चरमध्ये आपण 43 नंबरच्या लेक्चरमध्ये याचा एक ओव्हरव्ह्यू घेतलेला होता, की जिकडे आपण डोबेरायनरचे ट्रायड्स पाहिलेले होते. त्याच्यानंतर नाही का न्यूलँड्सचे अष्टक पाहिलेले होते, ऑक्टेव्ज ऑफ न्यूलँड. आणि त्याच्यानंतर आपण मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल असा एक सिक्वेन्स आपण पाहिलेला होता, की ज्याचा एक ओव्हरव्ह्यू आपण पाहिलेला होता. इकडे आपल्याला इन डिटेल समजून घ्यायचं आहे काय, मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि आपलं मॉडर्न पिरियॉडिक टेबल या दोन्ही गोष्टी ह्या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. आता बेसिकली थोडासा आठवण्याचा प्रयत्न करा. इथे आपल्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधलं नाही का त्याची जे काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज होत्या आणि त्याचे जे काही लिमिटेशन्स होते ते कंपल्सरी लक्षात ठेवायचे. पाठ करा, काही करा, कशाही पद्धतीने लक्षात ठेवा, पण ते लक्षात असायलाच हवेत. जर का मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे मी तुम्हाला प्रॉपर्टीज सांगायला गेले तर सगळ्यात पहिली आणि बेसिक प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायची ती म्हणजे ज्या काही याच्या आधी आधार कोणता होता मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचा किंवा जे काही आवर्त सारणी होती तिचा आधार काय होता, पिरियॉडिसिटी आहे बरोबर. आता पिरियॉडिसिटी म्हणजे आता तुम्हाला आठवेल आपण ठीक आहे डोबेरायनरला थोडंसं बाजूला ठेवूयात, आपण पाहूयात न्यूलँड्सवालं आणि मेंडेलिव्हवालं. न्यूलँड्सने आपल्याला लॉ ऑफ ऑक्टेव्ज दिला. त्यामध्ये त्याने असं सांगितलं की प्रत्येक 8वं जे एलिमेंट आहे त्या 8व्याचे गुणधर्म हे पहिल्यासोबत मॅच करतायत आहे बरोबर. पण मेंडेलिव्हने आपल्याला असं सांगितलं की एखाद्या मूलद्रव्याचे गुणधर्म एका फिक्स इंटरवल नंतर रिपीट होत आहेत. काय म्हणाला, आणि हे जे रिपीटेशन आहे त्याला आपण म्हणतोय पिरियॉडिसिटी. रिपीटेशन कोणामधलं आहे, रिपीटेशन आहे प्रॉपर्टीजमधलं. मग त्या फिजिकल प्रॉपर्टीज असतील, केमिकल प्रॉपर्टीज असतील आहे बरोबर. इथंपर्यंत क्लिअर आहे. मेंडेलिव्हने आपल्याला दिलेला होता पिरियॉडिक लॉ आणि तो पिरियॉडिक लॉ आपल्याला हे सांगत होता की एखाद्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म म्हणजेच फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज एखाद्या एलिमेंटच्या या कशाचा गुणधर्म असतात किंवा नाही का या कशाचं फंक्शन आहे तर ॲटॉमिक मासचं. पण हे ॲटॉमिक मासच्या आधारावरती या तिघांनी सुद्धा एक्सप्लेन केलेलं होतं. हे इथंपर्यंत लक्षात ठेवायचं की जोवर मेंडेलिव्ह आहे तोवर ॲटॉमिक मासच्या आधारावरती आपण पिरियॉडिक टेबलची अरेंजमेंट केलेली आहे. पुढे ती चेंज होते. म्हणजेच इथे पिरियॉडिक लॉ जर का आधार सांगायचा झालं, बेस कोणता होता पिरियॉडिक टेबलचा मेंडेलिव्हच्या, तर तो आहे ॲटॉमिक मास हा. पण ॲटॉमिक मासनुसार कशा पद्धतीने
दुसरा गुणधर्म ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने, ॲटॉमिक मासच्या, हे लक्षात ठेवा हं, कारण याच्या बेसिसवरती हे माहीत असेल तर आपल्याला लिमिटेशन्स लक्षात ठेवणं सोपं जातं. ठीक आहे. चढत्या क्रमाने चढता, आता असेंडिंग ऑर्डर तर आपल्याला माहिती आहे लहानाकडून मोठ्याकडे जाणारं आहे, बरोबर. हा होता पहिला गुणधर्म. त्याच्यानंतर दुसरं होतं की मेंडेलिवनी जेव्हा आपण लेफ्ट साईड करून राईटला जातोय तेव्हा तसे त्यांचे गुणधर्म काय होणार आहेत, बदलत जाणार आहेत. तसाच त्यांचा ॲटॉमिक माससुद्धा काय होईल, वाढत जाईल आहे, बरोबर. चढता क्रम आहे म्हणजे आपण जेव्हा लेफ्टकडून राईटकडे जातोय तेव्हा त्यांचा ॲटॉमिक मास वाढत जाईल, हा एक गुणधर्म. त्याच्यानंतरचा अजून एक महत्त्वाची प्रॉपर्टी की जी लक्षात ठेवण्यासारखी, म्हणजे ती इम्पॉर्टंट आहे तेवढी, कोणती वाली, की मेंडेलिवनी ना काही एलिमेंट्सचं प्रेडिक्शन करून ठेवलेलं होतं आहे, बरोबर. म्हणजे भाकीत करून ठेवलेली काही मूलद्रव्य होती आणि त्याच्यासाठी त्यांनी रिकाम्या जागासुद्धा सोडलेल्या होत्या. आपण जर का मेंडेलिवचं पिरियॉडिक टेबल लास्ट टाईम मी तुम्हाला त्याचा एक नाही का एक इमेज तुम्हाला दाखवलेली होती त्या पिरियडची, त्याच्यामध्ये तुम्ही जर का व्यवस्थित ऑब्झर्व केलेलं असेल तर लक्षात येतं की मेंडेलिवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही रिकाम्या जागा सोडलेल्या होत्या आणि त्या रिकाम्या जागा की इन फ्युचर हे एलिमेंट डिस्कवर होऊ शकतात, या एलिमेंट्सचा, या मूलद्रव्यांचा भविष्यामध्ये शोध लागू शकतो आहे, बरोबर. आणि अशा पद्धतीने त्यांनी काही एलिमेंट्सचं प्रेडिक्शन केलेलं होतं. ते एलिमेंट्ससुद्धा तुम्हाला माहीत आहेत, लक्षात ठेवायचे आहेत कोणते कोणते आहे. इका बोरॉन, त्यानंतर होतं इका ॲल्युमिनियम, नंतरचं होतं इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन आहे, बरोबर. हे एलिमेंट होते 3 की जे त्यांनी प्रेडिक्ट करून ठेवलेले होते आणि भविष्यामध्ये त्यांना डिस्कवर केलं गेलं की ज्यांना आपण स्कँडियम, गॅलियम आणि जर्मानियम या नावांनी ओळखतो आहे, बरोबर. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन यांना आत्ता आपण ओळखतो स्कँडियम, गॅलियम आणि दुसरं आहे जर्मानियम या नावांनी. आता जर का आपण कंपॅरिझन केलं कोणामध्ये, इका ॲल्युमिनियम आणि इका गॅलियममध्ये जर का कंपॅरिझन केलं तर मेंडेलिवनी फक्त एलिमेंट्सचं भाकीत केलेलं होतं असं नाही, तर त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीजसुद्धा त्याने एक्सप्लेन केलेल्या होत्या. ठीक आहे. मग प्रॉपर्टीजमध्ये त्यांनी त्यांचं काय सांगितलेलं होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲटॉमिक मास सांगितलेलं होतं, त्यांची डेन्सिटी सांगितलेली होती आहे, बरोबर. त्यांच्या ऑक्साईड्सचा फॉर्म्युला काय असेल, त्यांच्या हायड्राईड्सचा फॉर्म्युला काय असेल, म्हणजेच ते जर का ऑक्सिजनसोबत रिॲक्ट झाले तर आपण त्यांना ऑक्साईड म्हणणार आहे, जर ते हायड्रोजनसोबत रिॲक्ट होत आहेत तर आपण त्यांना हायड्राईड्स असं म्हणणार आहे. मग त्या ऑक्साईड्सचा आणि त्या हायड्राईड्सचे फॉर्म्युलेसुद्धा जे सांगितलेले होते ते सुद्धा मॅच करत होते. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणूयात मेंडेलिवनी प्रेडिक्ट केलेल्या एलिमेंट आणि त्यांच्या प्रॉपर्टीज आणि नंतर फ्युचरमध्ये डिस्कवर झालेले एलिमेंट आणि त्यांच्या प्रॉपर्टीज या जवळजवळ 99.99% सिमिलर होत्या, सारख्या होत्या आहे. इथंपर्यंत क्लिअर. पण नंतर जरी फक्त हा 1% जरी डिफरन्स आहे तरीसुद्धा मग आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा हे जे मेंडेलिवनी दिलेलं पिरियॉडिक टेबल आहे त्यामध्ये मॉडिफिकेशन करण्याची गरज का भासली, हा त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण इथे मेंडेलिवच्या पिरियॉडिक टेबलचे लिमिटेशन्ससुद्धा तेवढाच महत्त्वाचा रोल प्ले करतात आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल डिस्कवर होण्यामागचं रिझन देण्यामध्ये. ठीक आहे. आपल्याला माहीत आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल जे होतं त्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच हेनरी मोसलेनी जो आधार होता ना, आवर्त सारणीचा जो आधार होता तो बदलला. पण ते इन डिटेल पाहण्याआधी आपण लिमिटेशन्स व्यवस्थित समजून घेऊ. पण लिमिटेशन पाहण्याआधी अजून 2 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज सांगायच्या राहिल्या. पहिली म्हणजे जे काही मेंडेलिवचं पिरियॉडिक टेबल होतं त्या मेंडेलिवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्हाला मी पुन्हा एकदा इथे स्क्रीनवरती त्याची इमेज दाखवते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येते की जे काही ग्रुप्स आहेत, ठीक आहे, तुम्ही आता पाहिलं असेल तर त्यांच्यामध्ये जे ग्रुप्स आहेत म्हणजेच जे उभ्या लाईन आहेत ना मेंडेलिवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, त्या उभ्या लाईनला आपण काय म्हणतोय, ग्रुप्स असं म्हणतोय आपण. म्हणजे तेव्हा मेंडेलिव म्हणाला होता ग्रुप्स असं. ठीक आहे. आणि ज्या आडव्या लाईन असणार आहेत ना, आडव्या किंवा हॉरिझॉन्टल रोज ज्या आहेत ते त्यांना तो म्हणाला पिरियड्स असं.
किंवा आपण ज्यांना आवर्तने असं म्हणतो आणि ग्रुप्सना आपण म्हणतो गण असं. ठीक आहे. मेंडेलिव्हचं जे पिरियॉडिक टेबल होतं त्याच्यामध्ये ग्रुप्सची संख्या होती टोटल 8 आणि पिरियड्स जे होते किंवा आवर्तने जी होती ती होती 7. ठीक आहे. इथंपर्यंत आहे क्लिअर. त्याच्यानंतर अजून जर काही तुम्ही त्या पिक्चर्समध्ये पाहिलं असेल, त्या इमेजमध्ये पाहिलं असेल तर लक्षात आलं असेल की एका ग्रुपमध्ये ना ए आणि बी अशा फॉर्ममध्ये ना 2 डिफरन्शिएट केलेले आहेत. का? कारण यांचा वस्तुमानांकाच्या आधारावरती मांडणी केलेली होती. हे तर पहिलं कंपल्सरी लक्षात हवे. पण त्यांच्यामध्ये सुद्धा ना काही थोडेसे गुणधर्म बदलणारे होते, अशा टाईपमध्ये होते. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, ए आणि बी अशामध्ये अरेंज केलं. पण ते एकाच ग्रुपमध्ये ए आणि बी असं केलेलं होतं की जे आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये इथे आपण पाहतोय टोटल ग्रुप्स 8 आहेत. म्हणजे हे असेवाले जे ग्रुप्स आहेत ते टोटल किती असणार आहेत, 8. पण जर का आत्ता आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिलं तर ग्रुप्स टोटल किती आहेत, 18 आहेत. म्हणजे या सगळ्यांना ना सेपरेट केलं गेलं. ठीक आहे. या सगळ्यांना सेपरेट केलं गेलं. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मेंडेलिव्हने दिलेली आवर्त सारणी त्याच्यामधला त्रुटी 1869ला दिलेलं होतं की जिला 2019मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यामुळे युनेस्कोनी एक नाही का 2019 हे इयर आंतरराष्ट्रीय आवर्त सारणीचं वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं होतं. ठीक आहे. मुद्द्याकडे येऊयात आपल्या की लिमिटेशन्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. सगळ्यात पहिलं लिमिटेशन आपल्याला माहिती आहे की हायड्रोजनला, हे सगळे लिमिटेशन्स पुन्हा सांगण्याचं कारण हे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण जेव्हा पाहतोय तेव्हा हे तिकडे कशा पद्धतीने दूर केले गेले ते आपल्याला बघायचं आहे की हायड्रोजनला फिक्स्ड असं प्लेस कोणतंच दिलेलं नव्हतं. म्हणजे निश्चित असं स्थान हायड्रोजनला दिलं गेलं नाही. निश्चित असं स्थान हायड्रोजनला दिलं गेलं नाही. याच्यासाठी सुद्धा एक रिझन होतं. का? कारण हायड्रोजन हे काही मेटल्सच्या प्रॉपर्टी दाखवत होतं तर काही प्रमाणात नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज सुद्धा दाखवत होतं. म्हणजेच काही प्रमाणात धातूंचे गुणधर्म आणि काही प्रमाणात अधातूंचे गुणधर्म. ठीक आहे. मग जेव्हा केव्हा इन फ्युचर याचं कन्फर्म असं एक डिक्लेरेशन होईल की हा धातू आहे किंवा मेटल आहे किंवा हा नॉन मेटल आहे तेव्हा मग त्याच्या आधारावरती त्याला कुठेतरी एक ठराविक असं प्लेस देता येईल. त्याच्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचं सगळ्यात पहिलं लिमिटेशन होतं की हायड्रोजनला कोणतंही निश्चित असं स्थान, एक फिक्स्ड असं प्लेस त्यांना देता आलं नाही. नंतरचा मुद्दा आहे दुसरं लिमिटेशनचं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे मेटल आहेत, नॉन मेटल आहेत किंवा मेटॅलॉइड आहेत. म्हणजे आपण म्हणतोय धातू, अधातू आणि धातू सदृश्य. म्हणजे असे काही एलिमेंट की जे धातूंचे सुद्धा गुणधर्म दाखवत आहेत आणि काही प्रमाणात अधातूंचे सुद्धा गुणधर्म दाखवत आहेत. या म्हणजे नाही का या सगळ्यांना त्यांनी सेपरेट नाही केलं. त्यांनी या सगळ्यांना एकाच पद्धतीने अरेंज केलं. म्हणजे सगळे मेटल असू दे, नॉन मेटल असू दे, मेटॅलॉइड असू दे, सगळे कसे होते, मिक्सपणे अरेंज होते. ठीक आहे. नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा एक लिमिटेशन ते म्हणजे आत्ता आपण मगाशी सांगताना काय पाहिलं की मेंडेलिव्हने जे काही पिरियॉडिक टेबल दिलेलं होतं त्याच्यामध्ये आपण अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आहे. बरोबर. मग अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केले याचा अर्थ होतो की लहान मूलद्रव्य म्हणजे ज्याचंच ॲटॉमिक मास काय आहे, कमी आहे, ते आधी यायला हवं आणि ज्याचा ॲटॉमिक मास जास्त आहे ते नंतर यायला हवं. पण मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये तसं झालेलं नव्हतं. जर का आपण व्यवस्थित पाहिलं तर जर आपण एक्झाम्पल घेतलं कोबाल्टचं आणि निकेलचं तर कोबाल्टचं ॲटॉमिक मास आहे 58.9 एवढं आणि निकेलचा ॲटॉमिक मास आहे 58.7 एवढं. मग 9.9 हे मोठे झाले 0.7पेक्षा आहे. बरोबर. मग याचा ॲटॉमिक मास जास्त आहे तरीसुद्धा ते आधी आलं आहे, याचा ॲटॉमिक मास कमी आहे मग ते नंतर आलं आहे. पण त्यांनी सांगताना आधार काय सांगितला होता, अणुवस्तुमानांक, पण त्याच्या चढत्या क्रमाने. मग ते इथे फॉलो होत नाही आहे. आणि असं फक्त हे एकच ग्रुप नव्हता किंवा ही एकच अशी कंडिशन नाही आहे कोबाल्ट आणि निकेलची की जेव्हा हे असं होतं आहे. ठीक आहे. इतर बाकीचे जे एलिमेंट होते ज्यांचा अणुवस्तुमानांक किंवा ज्यांचं ॲटॉमिक मास हे कशामध्ये होतं, डेसिमल्समध्ये होतं. म्हणजे नाही का हे आपण जे पॉईंट्स म्हणतो ना, दशांश, त्यांच्यामध्ये होतं. त्या सगळ्यांच्या बाबतीतच ही कंडिशन होती की ज्यांचं ॲटॉमिक मास जास्त आहे ते आधी आले, ज्यांचं कमी आहे ते नंतर आले. मग मात्र तर काही उपयोग नाही ना, हे तर इथेच
मग हे एक लिमिटेशन्स आहे. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं की जे आपण आत्ता मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 18व्या ग्रुपमधले आपण जे राजवायू पाहतो किंवा आपण ज्यांना इनर्ट गॅसेस असं म्हणतो, त्या इनर्ट गॅसेसना स्पेसिफिक असं कोणतं स्थान देता आलं नाही. कोणाला? त्यांना स्पेसिफिक असं कोणतं स्थान देता आलं नाही मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतरचं एक हे तर ठीक होतं, पण त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं होतं कोणतं वालं की नंतर हे तिथंपर्यंत ठीक होतं की जोवर अजून एलिमेंट्सचा शोध लागलेला नाही आहे, पण जेव्हा नंतर अजून एलिमेंट्सचा शोध लागला गेला नवनवीन एलिमेंट्सचा, त्यातलं सगळ्यात पहिली कंडिशन अशी होती कोणती? एक अजून महत्त्वाचं सांगायचं झालं तर जे काही आयसोटोप्स, आपण आयसोटोप्स किंवा समस्थानिके कुठे शिकलो? स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये शिकलो. मग ते जे आयसोटोप्स आहेत ना, आयसोटोप्स म्हणजे काय? ॲटॉमिक मास डिफरंट आहे आणि ॲटॉमिक नंबर सेम आहे बरोबर. म्हणजे अणू क्रमांकासारखा अणुवस्तुमानांक वेगळं, मग त्यांच्या प्रॉपर्टीज तर सेम असतात ना. मग अशांनासुद्धा त्यांनी काय केलं? एक सेपरेट म्हणजे त्यांनासुद्धा असं स्पेसिफिक असं स्थान त्याला देता आलं नाही मेंडेलिव्हला. पण हे सगळे जर का बाजूला ठेवले तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक आढळून येतं ते म्हणजे पहिल्यांदा एका 14 एलिमेंट्सचा शोध लागला, नवीन एलिमेंट्सचा. ठीक आहे. आणि नंतर सेकंड टाईम पुन्हा 14 एलिमेंट्सचा शोध लागला. पण हे जे नंतर शोध लागलेले एलिमेंट होते ना, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम हा असा होता की यांचा ॲटॉमिक मास सेम आहे, यांचा अणुवस्तुमानांक सारखा आहे, पण यांचं ॲटॉमिक मास सेम आहे. ठीक आहे. अणुवस्तुमानांक सेम आहे, पण यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत ना, यांचे रासायनिक गुणधर्म जे आहेत यांचे रासायनिक गुणधर्म जे आहेत ते वेगळे आहेत. मग आता मात्र कुठेतरी गरज वाटायला लागली की नाही, ॲटॉमिक मास सेम आहे, मग यांना आपण अरेंज कसं करणार ना, कारण आपल्याकडे 8च ग्रुप आहेत आणि 7च पिरियड आहेत. मग अशा वेळी आपण या एलिमेंट्सना अरेंज कशा पद्धतीने करणार? तेव्हा आपल्याला गरज भासली की या पिरियॉडिक टेबलमध्ये थोडेसे मॉडिफिकेशन आणण्याची, आणि ते मॉडिफिकेशन आणले हेनरी मोसले या सायंटिस्टने. ठीक आहे. हेनरी मोसलेनी 1913 मॉडर्न पिरियॉडिक टेबल ही कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा एक आवर्त सारणी दिली, एक टेबल आपल्याला दिलं की ज्याच्यामध्ये हे सगळे जे लिमिटेशन्स आपण पाहिले ना, ते सगळे लिमिटेशन्स काय केले गेले? सुधारले गेले त्या आवर्त सारणीमध्ये. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी बदलला त्याचा आधार. बरोबर आहे. आपल्याला मेंडेलिव्हने दिलेला होता पिरियॉडिक लॉ, पिरियॉडिक लॉ, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की हे जे काही अरेंजमेंट आहे किंवा एखाद्या मूलद्रव्यांचे असलेले गुणधर्म आहेत ते त्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्तीफल आहे बरोबर. म्हणजे अणुवस्तुमानांकाच्या आधारावर त्यांच्या प्रॉपर्टीज ठरत आहेत. मोसलेनी सगळ्यात पहिला तो बेसच चेंज केला आणि दिला आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक लॉ, जो आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस करून झालेला आहे. मॉडर्न पिरियॉडिक लॉ आहे बरोबर. मग या मॉडर्न पिरियॉडिक लॉमध्ये त्यांनी फक्त एक वर्ड चेंज केला की ज्या काही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्या ॲटॉमिक मासच्या नाही तर ॲटॉमिक नंबरचा आवर्तीफल आहेत. म्हणजे ॲटॉमिक नंबरवरती, अणूच्या क्रमांकावरती डिसाईड होईल की त्याच्या प्रॉपर्टीज कशा असतील आहे बरोबर. आणि दिलेलं मॉडर्न पिरियॉडिक टेबल त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघूयात. सगळ्यात पहिलं आधी आपण पाहिलं की त्यांनी सगळ्यात आधी मेंडेलिव्हनी ॲटॉमिक मास, हेनरी मोसलेनी तो बेसच चेंज केला आणि केला ॲटॉमिक नंबर. काय केला? ॲटॉमिक नंबर. पण ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. कशाची? आवर्त सारणीची. त्याच्यानंतर जर का आपण याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या तर मेंडेलिव्ह सारख्याच 2 प्रॉपर्टीज पहिल्या सेम आहेत. कोणत्या? सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या काही उभ्या रांगा होत्या, ठीक आहे, त्यांना आपण ग्रुप्स म्हणालो. फक्त डिफरन्स एक आला, मेंडेलिव्हकडे ग्रुप्स किती होते? 8 होते. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुप्स किती आहेत? मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल आहेत नंबर ऑफ ग्रुप्स 18 किंवा 18 आहे. क्लिअर? दुसरं होतं की ज्या आडव्या ओळी होत्या
किंवा आडव्या रांगा ज्या होत्या त्यांना आपण म्हणालो पिरियड्स किंवा आवर्तने, की ज्यांची संख्या किती होती? 7 होती. आहे क्लिअर इथंपर्यंत? हे 18 कसं झालं ते मी तुम्हाला मगाशी तिकडेच एक्सप्लेन केलं. नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मांडणी केली ॲटॉमिक नंबरच्या आधारावरती त्याच्या चढत्या क्रमाने. ठीक आहे, म्हणजेच इन केस कन्सिडर करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इकडे 18 असे 18 ग्रुप्स झाले. इकडे पुन्हा 7 पिरियड्स झाले. 1 2 3 4 5 6 आणि 7 हे 7 पिरियड्स झाले आहे बरोबर. पण आता एक बेसिक गोष्ट आहे, तुम्हाला स्क्रीनवरती इमेज दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला कळत असेल की पहिलं जे काही आवर्तन आहे, आवर्तन म्हणजे जी काही आडवी लाईन आहे, ठीक आहे, जिला आपण पिरियड असं म्हणतोय, त्याच्यामध्ये 18चे 18 एलिमेंट आहेत का? नाही आहेत. फक्त 2च एलिमेंट आहेत. एक आहे हायड्रोजन आणि दुसरं आहे 18व्या ग्रुपमधलं हेलियम आहे बरोबर. मग इकडे जेव्हा आपण जसजसे खाली जातोय, जसजसे आपण पिरियड्समध्ये खाली खाली जातोय, तसतसे आपल्याला दिसून येतं की चौथ्यापासून पुढे 7व्यापर्यंत तुम्हाला दिसते इमेज स्क्रीनवरती. मी त्याच्यावरती तुम्हाला दाखवते की 4थ्यापासून 7व्यापर्यंत जे एलिमेंट आहेत ते पूर्ण भरलेले आहेत. आहे इथंपर्यंत क्लिअर? पण अजून एक मुद्दा आहे बघा, 6वा आणि 7वा जो पिरियड आहे ना, 6वा आणि 7वं जे आवर्तन आहे त्याच्यामध्ये ना टोटल 32 असे एलिमेंट असतात. एवढं लक्षात घ्या. आपल्याकडे ग्रुप्स किती आहेत? आपल्याकडे ग्रुप्स आहेत 32. पण जेव्हा आपण 6व्या आणि 7व्यामध्ये पाहतोय तेव्हा 6व्या आणि 7व्यामध्ये 32 असतात किंवा 32 एलिमेंट असतात जे आपण पुढे डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आता यांचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे, तुम्हाला मॉडर्न पिरियोडिक टेबल दिसतंय तुमच्या स्क्रीनवरती, त्याच्यावरती प्रत्येकाचे जे गुणधर्म असतात ते त्यांच्या ॲटॉमिक नंबरनुसार चेंज होत जातात. म्हणजे जसजसे आपण लेफ्टकडून राईटकडे जाऊ तसे त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म बदलत जाणार आहेत. मग ते बदलत कसे जातात, त्याच्यासाठीचे आधार कोणते ते आपण सगळ्यात शेवटी डिस्कस करणार आहे. आत्ता इथे तुम्हाला 18वा ग्रुप दिसतोय. 18व्या ग्रुपमध्ये जेवढे काही, मी ग्रुप म्हणते म्हणजे उभ्यावाली लाईन कन्सिडर करायची. ठीक आहे. 18व्या ग्रुपमध्ये जी तुम्हाला उभी लाईन दिसते त्याच्यामध्ये येणारे सगळे जे एलिमेंट आहेत ते सगळे एलिमेंट हे कसे आहेत? इनर्ट गॅसेस आहेत. इनर्ट गॅसेस म्हणजेच राजवायू आहेत की ज्यांची आउटर मोस्ट ऑर्बिट जी आहे, ठीक आहे, सगळ्यात बाहेरची जी कक्षा आहे त्या अणूची ती काय झालेली आहे? पूर्णपणे भरलेली आहे, म्हणजे कंप्लीट आहे. म्हणजे ती कोणाशी इलेक्ट्रॉनचं शेअरिंग वगैरे करेल का? नाही. म्हणजेच ती कोणाशी रिॲक्ट होण्याची तिला गरजच नाही आहे, कारण ऑलरेडी ती काय आहे? स्टेबल आहे बरोबर. मग अशा एलिमेंट्सना आपण काय म्हणतो? इनर्ट गॅसेस असं म्हणतो. ठीक आहे. आउटर मोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील असा ग्रुप कोणता? ग्रुप 13वा. आता इथे दाखवताना थोडंसं ते मिसमॅच होतं, पण आता व्यवस्थित लक्ष द्या की ज्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, तो ग्रुप कितवा आहे? 13वा. 13व्याच्या नंतर पुढचा ग्रुप जो असेल 14वा, त्याच्यामध्ये किती असतील? सगळ्यात बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन 4. त्याच्यापासून पुढे जे असतील त्यांच्यामध्ये 4पेक्षा जास्त असतील की ज्यांना आपण नॉन मेटल्स असं म्हणणार आहे. आता इकडे आपल्याला तसं कळणार आहे. एक सोपं आहे, आपण पुढे जेव्हा व्यवस्थितपणे ते डिस्कस करू ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ते म्हणजे काय? सगळ्यात आधी आता आपण इथे ना एक चार्ट तयार करायला घेऊया. तो चार्ट ड्रॉ करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. सगळ्यात पहिला आपल्याला बघायचं आहे पिरियड्स. पिरियड कितवा आहे? त्याच्यानंतरचा मुद्दा येतो ऑर्बिट, म्हणजे त्या पिरियडमध्ये कक्षांची संख्या किती असेल. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा त्या पिरियडमध्ये एलिमेंट किती येतात. नंतरचा मुद्दा आहे की त्याचं टाईप कोणती आहे. ठीक आहे. म्हणजेच त्या पिरियडला आपण काय म्हणून ओळखतो, हा महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याकडे पिरियड आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. पहिल्या पिरियडमध्ये ऑर्बिट किती असणार आहे? एकच ऑर्बिट असते. किती ऑर्बिट असते? एकच. हायड्रोजन आठवा, हेलियम आठवा. हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, एकच, बरोबर आहे. हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, दोन्ही एकाच कक्षेमध्ये बसतात. एलिमेंट किती झाले? 2 झाले.
आहे बरोबर. मग हे कसं आहे, एकदम लहान आहे म्हणजे 18 आहेत आपल्याकडे ग्रुप, पण एक एलिमेंट किती आहेत, 2च आहेत. मग यांना किंवा पहिल्या पिरियडला आपण काय म्हणतो, शॉर्टेस्ट ग्रुप असं म्हणतो, शॉर्टेस्ट ग्रुप. दुसरा पिरियड आहे म्हणजे त्याच्याकडे ऑर्बिट किती असतील, 2 असतील. आहे बरोबर. एलिमेंट किती आहेत, 8 आहेत. आणि याला आपण काय म्हणतो, थांबा पुढे बघूयात आपण. तिसरं जे काही पिरियड आहे, पिरियड म्हणजे पहिलं म्हणजे हे तर लक्षात घेऊन घ्या, आवर्तने म्हणजे आडव्यावाल्या ओळी, या अशावाल्या आवर्तने. किती आहेत, ऑर्बिट म्हणजेच कक्षा किती आहेत यांच्याकडे, 2 आहेत. एलिमेंट म्हणजे यांच्याकडे मूलद्रव्य किती असतील, तिसऱ्यामध्ये 3च ऑर्बिट असणार आहेत, एलिमेंट आहेत 8. या दोघांना मिळून आपण म्हणतो शॉर्ट पिरियड. क्लिअर इथंपर्यंत. पुढे आलो आपण. चौथ्यामध्ये ऑर्बिट किती असतील, 4. एलिमेंट किती असतात, 18. पाचव्यामध्ये ऑर्बिट किती असतात, 5. एलिमेंट किती असतील, तेवढेच 18. आहे बरोबर. मग यांना आपण म्हणतो लॉंग ग्रुप्स. यांना आपण म्हणतो पिरियड्स. आपण आडवे पाहतोय ना, लॉंग पिरियड्स. नंतर पुढे आपण आलो, आपला पिरियड आहे किंवा आवर्तन क्रमांक आहे 6. ऑर्बिटची संख्या पण 6 असेल, एलिमेंट याच्यामध्ये मात्र 32 आहेत. पुढे बघा, पुढे डिस्कस करायचे. 7 ऑर्बिट किती असणार आहेत, 7च. एलिमेंट्स किती असतील, 32 असतील. यांना आपण म्हणतो लॉंगेस्ट पिरियड. यांना आपण म्हणतोय लॉंगेस्ट पिरियड. ठीक आहे. म्हणजेच याला आपण म्हणतो लघुत्तम, मराठीमध्ये शॉर्टेस्टला आपण म्हणालो लघुत्तम, याला म्हणालो लघु आवर्तने, याला आपण म्हणालो दीर्घ आवर्तने, आणि याला आपण काय म्हणालो, लघुत्तम आणि दीर्घोत्तम आवर्तने. इथंपर्यंत क्लिअर का? एक मुद्दा तुमच्या इथे या चार्टवरून एक गोष्ट लक्षात आली का, की जो काही पिरियड नंबर आहे त्याच्याकडे ऑर्बिट्सची संख्या सुद्धा तेवढीच आहे. मग एक गोष्ट इथे आपण असं म्हणू शकतो का, पिरियड्स म्हणजे आडवे आहेत. पिरियड्स कसे आहेत, आडवे आहेत. म्हणजेच लक्षात घ्या, आपले पिरियड्स किती आहेत, 18 आहेत. 1 2 3 4 5 6 10 आणि 18 आहे बरोबर. एक मुद्दा इथे लक्षात घ्या, पहिला पिरियड म्हणजे मी जर का हा पहिला पिरियड म्हणाले, ठीक आहे, तर हा असावाला येणार आहे इकडपर्यंतचे 18 एलिमेंट. किती आहे ऑर्बिट, एकच ऑर्बिट आहे. मग या सगळ्या एलिमेंटमध्ये ऑर्बिट किती असेल, एकच ऑर्बिट असेल. जेव्हा मी ठीक आहे, तिसरा पिरियड मी असं म्हणते, तिसरा, मग इकडे येणाऱ्या सगळ्या एलिमेंटमध्ये कक्षांची संख्या किती असेल, 3 असेल. कक्षांची संख्या किती असेल, 3 असेल. फक्त बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या मात्र बदलेल. इलेक्ट्रॉनची संख्या काय होईल, बदलेल. आता जेव्हा पुन्हा एकदा लक्षात द्या, आपण उभे काय म्हणालो होतो, ग्रुप्स म्हणालो होतो. म्हणजे हे असेवाले आहे. क्लिअर. उभे काय म्हणालो होतो आपण, ग्रुप्स म्हणालो होतो. मग जेव्हा आपण वरून खाली येतोय ग्रुप्समध्ये, तेव्हा ऑर्बिटची संख्या काय होते, वाढतीये. प्रत्येक वेळी 1-1नी वाढतीये. म्हणजेच हा जर का ग्रुप आहे पहिला, तर याच्यामध्ये ऑर्बिट किती असणार आहे, 1, याच्यामध्ये 2, याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 4, याच्यामध्ये 5 आणि 6 आणि 7. सेम इकडे सुद्धा होणार आहे, सेम इकडे पण होणार आहे. आहे बरोबर. आणि मग नंतर चौथ्यापासून सगळे वाले भरलेले आहे. इथंपर्यंत क्लिअर. आता मुद्दा लक्षात घ्या, 2 आहे, 8 आहे, 8 आहे, 18 आहे, 18 आहे. इथंपर्यंत तर ठीक आहे की आपले 18 काय आहेत, ग्रुप्स आहेत. मग 18पर्यंत तर आपण बसवू शकतोय. 18पर्यंत आपण बसवू शकतोय. म्हणजे जेवढे काही एलिमेंट असतील तेवढे प्रत्येक ब्लॉकमध्ये एक एक तर बसते. पण हे जे 32 आलेत आणि हे जे 32 आलेत, यांना कसं बसवायचं, किंवा ह्या इकडे 32 एलिमेंट आपण कसे काय आले, हे सगळ्यात महत्त्वाचं इथे गोष्ट आहे. आता लक्षात घ्या, हे थोडंसं इरेज करूयात आपण. हा चार्ट नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला सगळं लक्षात राहतं की लॉंगेस्ट पिरियड कशाला म्हणतात. लगेच लक्षात आलं पाहिजे 6वं आणि 7वं आहे.
लॉंग पिरियड्स कशाला म्हणतात? चौथा आणि पाचवा आहे. ठीक आहे. शॉर्ट कोणाला म्हणतो आपण? तिसऱ्या आणि चौथ्याला. आणि पहिल्याला काय म्हणतो? शॉर्टेस्ट म्हणतो. हे इमिजिएट लगेच लक्षात येतं. याच्यावरती आपल्याला नाही का मी आधीच म्हणाले की आपल्याला फॅक्ट्स थोड्या जास्त लक्षात ठेवाव्या लागतात. पुढचा मुद्दा बघा, आपल्याला पाहायचं आहे की हे जे 32 वाले एलिमेंट आहेत ना, त्यांना आपण कशा पद्धतीने अरेंज केलं. 32 होते कोणामध्ये? 6व्या पिरियडमध्ये आणि 7व्या पिरियडमध्ये आहे, बरोबर. 6व्या आणि 7व्या पिरियडमध्ये. आता 6व्या आणि 7व्या पिरियडमध्ये आपण काय म्हणालोय? बेस कोणता आहे? अनुक्रमांक, म्हणजेच ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर. मग 6व्यामध्ये कुठून ते कुठंपर्यंत आहेत ते आधी आपण बघूयात. आणि 7वा आपण आत्ता चार्ट पाहिला, त्याच्यात 32 असे एलिमेंट आहेत, बरोबर आहे. इथे एक बेसिक डिफरन्स लक्षात घ्या. जेव्हा आपण पहिल्यापासून 5व्यापर्यंत येतो ना, तेव्हा आपण जो आधार घेतलेला होता ना ॲटॉमिक नंबर, मग तो ॲटॉमिक नंबर जसजसा वाढतोय तशा प्रॉपर्टीजसुद्धा काय होत आहेत? बदलत आहेत. एक लक्षात घ्या, तशा प्रॉपर्टीजसुद्धा काय होत आहेत? बदलत आहेत. पण जेव्हा आपण इकडे 6व्या पिरियडमध्ये आलो ना, आपण जेव्हा 6व्या पिरियडमध्ये आलो तेव्हा पहिलं 55 नंबर, नंतरचं 56 आणि नंतरचं 57, इथंपर्यंतच्या प्रॉपर्टीज तर सेम आल्या आणि त्यांचा ॲटॉमिक नंबर पण वाढत जातोय. ठीक आहे ना. पण नंतर 57च्या पुढचे, मग कधीपर्यंत? 57च्या पुढचे 71 पर्यंतचे जे एलिमेंट होते ना, त्यांच्या प्रॉपर्टीज या तर सेम आहेत. यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, पण यांचा ॲटॉमिक नंबर वाढतोय 57 पासून 71 पर्यंत. मग आता यांना अरेंज कुठे करायचं आहे? बरोबर. हे तर ठीक आहे झालं. पुन्हा आपण जेव्हा 7व्या पिरियडमध्ये आलो तेव्हा 7व्या पिरियडमध्ये हीच कंडिशन की इथे आहे 87, 88 आणि 89 पर्यंत तर प्रॉपर्टीज चेंज झाल्या. 89 पर्यंत प्रॉपर्टीज चेंज झाल्या. ॲटॉमिक नंबर जसा वाढतोय तशा. पण 89च्या पुढे 103 ॲटॉमिक नंबरपर्यंत प्रॉपर्टीज सेम राहिल्या, पण ॲटॉमिक नंबर मात्र वाढला. मग आता यांना अरेंज कुठे करायचं? मग हे जे काही ॲक्टिनियमवालं एलिमेंट होतं ना, म्हणून या सिरीजला आपण इथे खाली घेतलं आणि सगळ्यात खाली अरेंज केलं. ठीक आहे. आता इथे आपला ॲटॉमिक नाही का पिरियॉडिक टेबल इथे झालं आहे, पण याच्या खाली ही श्रेणी होती ज्याच्यामध्ये मी आधी तुम्हाला सांगितलं ना की 2 श्रेणी मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ॲड केल्या गेल्या. त्यातली ही पहिली श्रेणी होती, सिरीज होती, जिला आपण ॲक्टिनियम सिरीज असं म्हणतो. म्हणालो. ही होती 6व्या पिरियडमधली. पण इथे जे लॅन्थियमवाले एलिमेंट होतं 89 नंबरचं, त्याच्यात सारख्या प्रॉपर्टीज 103 पर्यंत सेम आहेत. मग त्यांनासुद्धा आपण इकडे खाली लगेच याच्याच अरेंज केलं आणि अशा 2 सिरीज आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये बेसला म्हणजे या पिरियॉडिक टेबलच्या तळाला ॲड केल्या, ज्यांना आपण ॲक्टिनॉइड आणि लॅन्थेनॉइड सिरीज म्हणून ओळखतो. ठीक आहे. ॲक्टिनम हे एलिमेंट होतं, ॲक्टिनॉइड आणि लॅन्थेनॉइड ह्या 2 एलिमेंटना या 2 सिरीजना आपण खाली ॲड केलं. ठीक आहे. आता हे इथंपर्यंत तर झाली रचना, तुम्हाला कळाली. ठीक आहे. ही इथंपर्यंत रचना कळाली. आता आपण ना थोडेसे ग्रुप्सला आपल्याला जिकडे प्रश्न विचारू शकतात ना तो बघूयात. इथे हे इथंपर्यंत आपलं क्लिअर आहे सगळं. ठीक आहे. नंतरचा आता मुद्दा आहे, इकडे लक्ष द्या. 11वा, 12वा, 13वा, 14वा, 15, 16, 17 आणि 18. ठीक आहे. 15, 16, 17 आणि 18. पहिलं इथे एलिमेंट जे आहे ते हायड्रोजन सेपरेट आहे. पहिलंवालं जे हायड्रोजन आहे ते सेपरेट आहे. आपण त्यांना कोणामध्येच ॲड केलेलं नाही आहे. तुम्ही पहा ते पिरियॉडिक टेबल तुमच्या लक्षात येईल. हायड्रोजनला आपण एक सेपरेट स्थान दिलेलं आहे. कोणामध्ये? याच्यामध्ये. तिकडे स्पेसिफिक असं स्थान नव्हतं, इकडे आपण दिलं, त्याला सेपरेटच ठेवलं. का? कारण हायड्रोजन हे एक असं एलिमेंट आहे की हायड्रोजन हे एक असं एलिमेंट आहे की जे मेटलच्याही प्रॉपर्टी दाखवतं आहे आणि कशाच्या प्रॉपर्टी दाखवते? नॉन मेटलच्या सुद्धा प्रॉपर्टी दाखवते. आपले ग्रुप्स. आता बघा, ग्रुप्स म्हणजे आपण म्हणतो ग्रुप्स किती आहेत आपल्याकडे? ग्रुप्स आहेत आपल्याकडे 18. पिरियड्स किती आहेत? 7. ठीक आहे. म्हणजेच गण आणि आवर्तने किती आहेत? गण आहेत 18, आवर्तने आहेत 7. आता एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला ग्रुप्सनुसार स्टडी करायचं आहे. ठीक आहे. ग्रुप्सनुसार स्टडी करायचं आहे. सगळ्यात पहिला ग्रुप, फर्स्ट ग्रुप. ठीक आहे.
त्या फर्स्ट ग्रुपमध्ये इथे कोणतं इलिमेंट येणार आहे? हायड्रोजन येणार आहे. हायड्रोजन सोडून इतर जे काही सगळे इलिमेंट आहेत, इतर सगळे जे इलिमेंट आहेत फर्स्ट ग्रुपमधले ते कसे आहेत? मेटल्स आहेत, धातू आहेत. आहे इथंपर्यंत क्लिअर? त्याचबरोबर हे कसे आहेत? बेस आहेत, म्हणजे ॲसिड आणि बेसमधला बेस बरं का, म्हणजेच ज्यांना आपण आम्लारी असं म्हणतो. आणि हे जे बेस आहेत ते बेस कोणत्या प्रकारचे आहेत? वॉटर सोल्युबल आहेत. कसे आहेत? वॉटर सोल्युबल आहेत. मग जे बेस किंवा जे आम्लारी पाण्यामध्ये विरघळणारे असतात त्यांना आपण अल्कली असं म्हणतो. त्यांना आपण म्हणतो अल्कली धातू किंवा अल्कली मेटल्स. मग आता एक सिंपल गोष्ट सांगा मला, पहिल्या ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंट्सचं जर का एका लाईनमध्ये वर्णन विचारलं तर आपण काय सांगणार की पहिल्या ग्रुपमध्ये येणारे एलिमेंट हे कसे असतात? अल्कली मेटल्स असतात. कसे असतात? अल्कली मेटल्स असतात. एक्सेप्शन कोण येईल? हायड्रोजन. क्लिअर इथंपर्यंत? पहिलावाला क्लिअर आहे. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप, सेकंड ग्रुप. ठीक आहे, हा वाला सेकंड ग्रुप. ठीक आहे, या सेकंड ग्रुपमध्ये येणारे एलिमेंट जे असतात ते जनरली आपल्या सॉइलचा पार्ट असतात, म्हणजे मातीचा एक घटक असतात. ठीक आहे, बरोबरच काय असतात? मेटल्स असतात. मेटल्स असतात, अजून काय असतात? बेस असतात, पण कसे असतात? वॉटर सोल्युबल असतात. मग सॉइलचा पार्ट असणारे, ठीक आहे, मेटल्स आणि वॉटर सोल्युबल बेसेस ज्यांना आपण एकत्रितपणे अल्कली असं म्हणतो. मग सेकंड ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटचं वर्णन आपण कसं करणार? अल्कली, सॉइलचा पार्ट आहेत म्हणून अर्थ, आणि कसे आहेत? मेटल्स आहेत. सेकंड ग्रुप क्लिअर आहे इथंपर्यंत? फर्स्ट झाला ओनली अल्कली मेटल्स, सेकंड अल्कली अर्थ मेटल्स. ठीक आहे, तिसऱ्यापासून नंतर 12व्यापर्यंतचे नंतर बघूयात. आधी आपण बघूयात जो 18वा ग्रुप आहे तो. 18वा सगळे नाही लक्षात राहणार, आपण 18वा बघूयात, इम्पॉर्टंट आहे तो. 18व्या ग्रुपमध्ये कोण येतात? सगळे इनर्ट गॅसेस येतात. इनर्ट गॅसेस ज्यांनाच आपण राजवायू असं म्हणतो. काय यांना राजवायू म्हणतो? यांची जी आउटरमोस्ट शेल आहे, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 0. नाही, यांची आउटरमोस्ट शेल कशी आहे? कंप्लीट आहे, पूर्णपणे भरलेली आहे. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती येईल? संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती येईल? व्हॅलेन्सी किती येईल यांची? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतील? 0. मग याला आपण 18व्या ग्रुपला आपण 0 ग्रुप असं सुद्धा म्हणतो. 18व्या ग्रुपला आपण 0 ग्रुप असं सुद्धा म्हणतो, किंवा यांना आपण नोबेल गॅसेसचा ग्रुप असं सुद्धा म्हणतो. क्लिअर इथंपर्यंत? 18वा ग्रुप 2, पहिला, दुसरा, 18वा. आता ग्रुप आहे आपला 17वा. 17वा ग्रुप थोडासा इम्पॉर्टंट आहे का बघा, कारण 17व्या ग्रुपमध्ये सगळे कोण येतात? हॅलोजन्स येतात. हॅलोजन्सचं मीनिंग काय होतं माहिती आहे का? फोड करूयात दोघांची. हॅलोस हा एक ग्रीक वर्ड आहे ज्याचा अर्थ काय होतो? क्षार. आणि जेन म्हणजे जनरेटिंग किंवा फॉर्मिंग, म्हणजेच तयार करणारे. काय तयार करणारे? क्षार तयार करणारे, सॉल्ट तयार करणारे. मग सॉल्ट तयार करणारे जेवढे एलिमेंट आहेत तेवढे कोणामध्ये येत आहेत? 17व्या ग्रुपमध्ये येत आहेत. कोण कोण येतं? आयोडीन आहे, ब्रोमीन आहे, क्लोरीन आहे बरोबर. हे सगळे एलिमेंट म्हणजे सोडियम क्लोराईड, ज्यांच्या मागे क्लोराईड, ब्रोमाईड, आयोडाईड लागतं, सगळे कोण आहेत? सॉल्ट्स आहेत. आहे बरोबर. अजून एक महत्त्वाचा मुद्दा की 17व्या ग्रुपमध्ये इथे 18 दिसतंय नाही का? 17व्या ग्रुपमध्ये येणारे जे एलिमेंट आहेत ना, एकमेव असा ग्रुप आहे की त्या ग्रुपमध्ये तिन्ही स्टेटमधले एलिमेंट येतात. तिन्ही स्टेट म्हणजे सॉलिड पण येतात,
लिक्विड पण येतात आणि गॅसेस पण येतात. सॉलिड पण येतात, लिक्विड पण येतात आणि गॅसेस पण येतात. क्लिअर इथंपर्यंत? हा झाला 17वा ग्रुप, ज्याला आपण म्हणालो काय, हॅलोजन ग्रुप, किंवा आपण याला अजून काय म्हणू शकतो, सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंटचा ग्रुप. क्लिअर 17वा. आता लक्ष द्या, 13 पासून 17 पर्यंतचे जे आहेत ना, 13 पासून 17 पर्यंतचे जे एलिमेंट आहेत त्यांच्यामध्ये आपण जर का एक झिगझॅग लाईनवाला आपल्याला माहिती आहे ना, बरोबर, झिगझॅग लाईनवालं कुठून येणार आहे, 13 पासून 16 पर्यंत. 17 आपण पाहिलं ना, मग ती जी झिगझॅग लाईन येते ना, की ज्याच्यामध्ये टोटल 7 एलिमेंट आहेत. किती एलिमेंट आहेत? 7 एलिमेंट. आणि ते 7 एलिमेंटना आपण काय म्हणतो, मेटॅलॉइड असं म्हणतो. त्या 7 एलिमेंटना आपण मेटॅलॉइड असं म्हणतो, किंवा यांना आपण धातू सदृश्य असं म्हणतो. यांना आपण धातू सदृश्य असं म्हणतो. धातू सदृश्य एलिमेंट आपण कोणाला म्हणतोय, या 7 एलिमेंट्सना, मेटॅलॉइड्सना, की जे काय करतात, मेटल्सच्या प्लस नॉन मेटल्सच्या दोन्हीच्या प्रॉपर्टीज दाखवतात. म्हणजे धातूंच्या पण दाखवत आहेत आणि अधातूंच्या पण प्रॉपर्टीज दाखवत आहेत. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, डॉमिनेटिंग प्रॉपर्टीज कोणाच्या असतात, मेटल्सच्या असतात. डॉमिनेटिंग प्रॉपर्टीज कोणाच्या असतात, मेटल्सच्या असतात. लक्षात घ्या, काही ठिकाणी गॅसेस म्हणून काम करतात, काही ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी जे काही टेल्युरियम आणि पोलोनियम हे 2 एलिमेंट या 7 मध्ये येणाऱ्यांपैकी जे आहेत ना, त्यांना मोस्ट ऑफ द ठिकाणी आपण मेटल्स म्हणून कन्सिडर करतो. क्लिअर इथंपर्यंत? आता नंतरचा बघा आपण, बरं ठीक आहे, चला इथंपर्यंत झाले आपले. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आधारावरती या आवर्त सारणीला ना 4 ब्लॉक्समध्ये क्लासिफाय करतो. किती ब्लॉक्समध्ये? 4 ब्लॉक्समध्ये. हा जो पहिला आहे, हा जो दुसरा आहे, त्याला आपण म्हणतो एस ब्लॉक एलिमेंट. त्यांना आपण म्हणतो एस ब्लॉक एलिमेंट. बरोबर आहे. 13 पासून 18 पर्यंत येणारे एलिमेंट जे आहेत, 13 पासून 18 पर्यंतचे इथेच दाखवूयात ना असे, हे कोणते आहेत, पी ब्लॉक एलिमेंट. तिसऱ्यापासून 12व्यापर्यंत असलेले जे एलिमेंट आहेत, तिसऱ्यापासून 12व्यापर्यंत असलेले, त्यांना आपण म्हणतो एस पी डी ब्लॉक एलिमेंट. आणि या ज्या लास्टवाल्या खाली तळाला असलेल्या 2 होत्या, त्यांना आपण म्हणतो एफ ब्लॉक एलिमेंट. यांना आपण म्हणतो एफ ब्लॉक एलिमेंट. क्लिअर इथंपर्यंत? एस ब्लॉक, हा पी ब्लॉक, हा मधला डी ब्लॉक आणि हा वाला होता तो एफ ब्लॉक. क्लिअर इथंपर्यंत? पहिला म्हणजेच एस ब्लॉक आणि पी ब्लॉक यांना आपण म्हणतो प्रसामान्य मूलद्रव्ये किंवा नॉर्मल एलिमेंट. याला सुद्धा आपण म्हणतोय प्रसामान्य मूलद्रव्ये. डी ब्लॉक जो आहे, त्या डी ब्लॉकला आपण म्हणतोय ट्रान्झिशनल एलिमेंट. यांना आपण म्हणतो ट्रान्झिशनल एलिमेंट. आणि यांना आपण म्हणतो इनर ट्रान्झिशनल एलिमेंट. यांना आपण म्हणतो इनर ट्रान्झिशनल एलिमेंट. एस ब्लॉकमध्ये असणारे, पहिल्यामध्ये असणारे यांच्या आउटरमोस्ट एस ब्लॉकच्या 1 किंवा 2 ऑर्बिट काय असतील, 1 किंवा 2 ऑर्बिट इनकम्प्लीट असतात. 1 किंवा 2 ऑर्बिट इनकम्प्लीट असतात. पी ब्लॉकमध्ये आउटरमोस्ट एक जी शेल असेल 18व सोडून, 18व्याची कंप्लीट असते, बाकीचे सोडून 1 ऑर्बिट जी आहे ती इनकम्प्लीट आहे. डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत, त्या डी ब्लॉकच्या आउटरमोस्ट 2 ऑर्बिट ज्या असतात ना, म्हणजे सगळ्यात बाहेरच्या 2 कक्षा अपूर्ण असतात आणि यांच्यामध्ये 3 कक्षा अपूर्ण असतात. क्लिअर इथंपर्यंत? हे झालं तुमचं. आता इझिली तुमच्या लक्षात राहील पूर्ण पिरियड. तुम्हाला काही पाठ करण्याची गरज नाही आहे. एलिमेंट फक्त ज्या फॅक्ट्स आहेत ना कन्सेप्टवाल्या, की त्याचं फॉर्मेशन कसं आहे, त्याची अरेंजमेंट कशी झाली, तेव्हा लक्षात ठेवायचे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे नाही का, आपल्याला ज्या प्रॉपर्टीज अभ्यासायच्या असतात, त्या प्रॉपर्टीज म्हणजे ज्याला आपण नाही का आवर्ती गुणधर्म असं म्हणतो, म्हणजे पिरियॉडिक प्रॉपर्टीज असं म्हणतो. सगळ्यात पहिली कोणती येते? ॲटॉमिक रॅडियस. सगळ्यात पहिली कोणती येते? ॲटॉमिक रॅडियस. आता एक मुद्दा लक्षात घ्यायचा आपल्याला, ॲटॉमिक रॅडियस पिरियड्समध्ये कशी चेंज होते आणि ग्रुप्समध्ये कशी चेंज होते, दोन्ही बघायचे. पिरियड्स म्हणजे आपण म्हणतोय आवर्तने आणि ग्रुप्स म्हणजे आपण म्हणतोय गण, उभेवाले. ठीक आहे ना? आता सिम्पली लक्षात ठेवा, उभे जेव्हा मी म्हणत होते
तेव्हा आपण ऑर्बिट नंबर बघितला, ऑर्बिट नंबर वाढत जात होता का आपण बघितलं होतं. याच्यामध्ये ऑर्बिट 1 असणार, याच्यामध्ये 2, 3, 4 आणि 5. मग इकडे ॲटॉमिक रॅडियस म्हणजे काय, न्यूक्लियसपासून आउटर मोस्ट जी कक्षा आहे, सगळ्यात बाहेरची जी कक्षा आहे तेवढं डिस्टन्स, जिला आपण ॲटॉमिक रॅडियस असं म्हणतो. ठीक आहे. मग मला सांगा, ग्रुप्समध्ये आपण जेव्हा वरून खाली जाऊ, नीट आहे का, वरून खाली आपण जातोय, टॉप टू बॉटम जातोय, तेव्हा ॲटॉमिक रेडियस काय होईल, वाढेल. ॲटॉमिक रेडियस वाढेल. आता आपण पिरियड्समध्ये डावीकडून उजवीकडे चाललोय, कडून उजवीकडे जातोय, तेव्हा ॲटॉमिक रेडियस काय होते, कमी होते. कशा पद्धतीने कमी होते, सिंपल आहे पहा. जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातोय तेव्हा इलेक्ट्रॉन्सची संख्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेमधली काय होणार आहे, वाढणार आहे. जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच प्रोटॉन असतात, बरोबर. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर का वाढतोय तर काय होणार आहे, ॲटॉमिक रॅडियस कमीच होणार आहे, जसजसे आपण लेफ्टकडून राईटकडे जाऊ. 2 मुद्दे क्लिअर. व्हॅलन्सीचं तुम्हाला मगाशीच सांगून झालेलं होतं, संयुजा. ठीक आहे. जेव्हा आपण ग्रुप्समध्ये वरून खाली जातो तेव्हा ती सेम राहते, सारखी राहते. पण जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे पिरियड्समध्ये जातोय, ठीक आहे, सुरुवातीला काय होईल, सुरुवातीला वाढेल, नंतर काय होईल, कमी होईल. आहे बरोबर, आलं लक्षात इथंपर्यंत. व्हॅलेन्सीवालं सुरुवातीला काय होते, वाढते, नंतर काय होणार आहे, कमी होणार आहे. का, कारण जेव्हा इकडे बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन 5 होतील तेव्हा 3 घेणं सोपं आहे ना, मगाशी ते एक्सप्लेन केलं आहे मी तुम्हाला सगळं. ठीक आहे. हा होता मॉडर्न पिरियॉडिक टेबल. याच्यामधल्या ह्या सगळ्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स लक्षात ठेवायचे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉकचे ज्या काही प्रॉपर्टीज सांगितल्या त्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, की जेणेकरून जरी तुम्हाला प्रॉपर्टीज विचारल्या, ब्लॉक कोणता आहे विचारलं, तरी तुम्हाला ते इझिली सांगता आलं पाहिजे. आणि इथे आपलं पिरियॉडिक टेबल हा जो पार्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. लास्ट लेक्चरला जो काही मेंडेलिव्हवाला वगैरे पार्ट घेतला तो आपल्याला इथे समजणं गरजेचं होतं, कारण इथे तुम्ही पाहिलं असेल की मेटल, नॉन मेटल, मेटलॉइडला इकडे सेपरेट केलेलं आहे. इकडून सगळे 13व्यापासून इकडे येणारे सगळे कसे असणार आहेत, मेटल असणार आहे. मग अशा पद्धतीने यांना सेपरेट केलेलं आहे. हायड्रोजनला एक सेपरेट स्थान दिलं आहे, बरोबर. आणि इतर म्हणजे जे काही सगळ्यात महत्त्वाचे अरेंजमेंट जे काही इतरवाले होते नाही का, जे काही 14 नंतर शोधले गेले, ज्यांचा समस्थानिके होते, त्या प्रत्येकाला इथे वेगळं वेगळं स्थान मिळालं. एक्स्ट्रा शोधले गेलेले जे होते ते आपण सगळ्यात खाली अरेंज केले. आणि अशा पद्धतीने हे एक आपल्याला पिरियॉडिक टेबलचा मॉडिफाईड फॉर्म, ज्याला आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं म्हणतो, तो इथे आपला पूर्ण होतोय. होप सो की हे जे लेक्चर आहे ते समजलेलं असेल तुम्हाला. याच्या पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.